सर्वांना शुभ सायंकाळ. शाळा धड्याच्या अभ्यासिकामध्ये पुन्हा एक वार आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण 8व्या धड्यातला गुरुवारचा भाग पाहणार आहोत आणि त्या गुरुवारच्या भागाचं नाव आहे नेमशास्त्र म्हणजे आम्हासाठी देवाचे अभिवचन. रोमकरास पत्र 3 अध्याय आणि 20 ते 24 वचनांमध्ये पाऊल जोरदारपणे जोर देऊन आणि अत्यंत स्पष्टपणे अशा प्रकारे स्पष्ट करतो की 10 आज्ञा पाळल्यामुळे मनुष्याला तारण मिळू शकणार नाही. या विधानावर तो ठाम आहे आणि बऱ्याच ठिकाणी त्याने हे विधान केलेले आहे. प्रश्न असा पडतो की मग जर आज्ञांच्या पासून तारण मिळत नाही, ज्या 10 आज्ञा आहेत त्या माणसाच्या जीवनामध्ये कशा प्रकारे कार्य करतात. बायबलचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला समजून येईल की मोशेने जी 5 पुस्तके लिहिलेली आहेत आणि इतर काही पुस्तकं त्यांच्यामध्ये या आज्ञांना देवाचे अभिवचन असे संबोधण्यात आलेले आहे. या धड्यांच्या पुस्तकामध्ये काही वचनं दिलेली आहेत, त्यातले काही 2च फक्त मी वचनं घेतलेली आहेत आणि त्यामध्ये आपण समजून घेऊ शकतो त्या वचनांच्या द्वारे की देवाच्या वचनामध्ये सुद्धा 10 आज्ञांना आज्ञा म्हणण्याच्या ऐवजी देवाचा शब्द किंवा अभिवचन असं म्हणण्यात आलेलं आहे. हे जर समजलं तर पाऊल जे नियमशास्त्राबद्दल बोलतो ते आपल्याला नक्की समजेल. निर्गमाचं पुस्तक 34 अध्याय 28 वचन म्हणतो, मोशे तेथे परमेश्वराबरोबर 40 दिवस व 40 रात्री होता. त्याने भाकर खाल्ली नाही, तो पाणीही प्याला नाही आणि त्या पाट्यांवर परमेश्वराने कराराची वचने म्हणजे 10 वचने लिहून ठेवली. किती महत्वाचं आहे. परमेश्वराने कराराची वचने म्हणलेलं आहे, अभिवचने लिहिली म्हणजेच 10 वचने लिहिली असं म्हणण्यात आलेलं आहे. आणि मग इंग्लिशमध्ये सुद्धा जर आम्ही इंग्लिश बायबल KJV मध्ये जर बघितलं, न्यू किंग जेम्स व्हर्जन मध्ये जर आम्ही बघितलं तर त्या ठिकाणी आपल्याला अधिक स्पष्टता या वचनामध्ये पाहायला मिळते. ते वचन असं म्हणतं, सो ही वॉज देअर विथ द लॉर्ड 40 days and 40 nights. ही नायदर एट ब्रेड नॉर ड्रिंक वॉटर अँड ही रोड ऑन द टॅबलेट्स द वर्ड्स ऑफ कव्हनंट. द वर्ड्स म्हणलेला आहे शब्द, द 10 कमांडमेंट्स म्हणजेच त्या 10 आज्ञा. द वर्ड्स म्हणजे टॅबलेटवर किंवा पाट्यांच्या वर 10 शब्द लिहिलं असं नवीन जे व्हर्जन आहे न्यू किंग जेम्स व्हर्जन याच्यामध्ये हे स्पष्टरित्या लिहिण्यात आलेलं आहे. ते सुद्धा आपण वापरून बघितलं पाहिजे. मोशे देवाने दिलेल्या 10 आज्ञांचं वर्णन आपल्या लेखनामध्ये करत असताना मूळ इब्री शब्द डेबारिम या अक्षराचा किंवा या शब्दाचा वापर करत आहे किंवा त्यानं केलेला आहे. या डेबारिम या शब्दाचा अर्थ आज्ञा असा होत नाही, तर त्या शब्दाचा डेबार किंवा डेबारिम या शब्दाचा अर्थ शब्द किंवा अभिवचन असा अर्थ आहे. आणि ह्याच डेबारिम शब्दाला घेऊन मोशेनं आज्ञांच्या वेळेस ज्या वेळेस आपल्या पुस्तकांच्या मध्ये लिहिलेला आहे, देवानं दिलेल्या आज्ञांच्या बद्दल लिहिलेला आहे, त्यावेळेस हा शब्द वापरलेला आहे. डेबारिम हा इब्री शब्द आहे आणि या शब्दाचा अर्थ होतो शब्द किंवा अभिवचन. जसं की आम्ही परमेश्वराच्या वचनामध्ये मगाशी बघितलं की देवाने पाट्यांच्यावर शब्द लिहिला, अभिवचनं लिहिली, 10 अभिवचनं लिहिली. म्हणून जेव्हा हे आज्ञांची लिखाण येते त्या वेळेस त्याला आपण अभिवचन किंवा देवाचा शब्द असं म्हणू शकतो आणि देवाच्या वचनात सुद्धा तसेच लिहिलेले आहे. प्रियजनांनो, पान नंबर 102 वरती जो धड्याच्या पुस्तकामध्ये भाग आहे तो मी तुम्हाला सांगतो, ज्यामध्ये LNG व्हाईट काय म्हणतात ते आपल्याला माहित होतं. LNG व्हाईट 10 आज्ञांच्या कार्यावर दृष्टिकोन देऊ करतात आणि त्या म्हणतात की 10 आज्ञा म्हणजे 10 अभिवचने आहेत. हे कुठं लिहिलेलं आहे? LNG व्हाईट कॉमेंट्स SDA बायबल कॉमेंट्री व्हॉल्यूम नंबर 1 पान नंबर 1105 या ठिकाणी एलन व्हाईट सुद्धा 10 आज्ञांना 10 अभिवचने किंवा 10 आज्ञा म्हणजे 10 अभिवचने आहेत असं म्हणत आहेत. 10 आज्ञांना देवापासून आलेली अभिवचने असे समजावे, जी आपणास योग्य मार्गदर्शन करतात, यासाठी की
त्याने आम्हासाठी अद्भुत गोष्टी कराव्या म्हणून आम्ही त्या पाळावयास हव्यात. एलन जी व्हाईट यांचं हे लिखाण आहे. कारण 10 आज्ञांना देवापासून आलेले 10 अभिवचन सुद्धा म्हणण्यात आलेली आहेत. रोमकरास पत्र 10 अध्याय आणि 4 वचनामध्ये पाऊल अशा प्रकारे लिहितो, कारण विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाला नीतिमत्व प्राप्त होण्यासाठी ख्रिस्त नियमशास्त्राची समाप्ती असा आहे. या वचनाचा बऱ्याच लोकांनी चुकीचा अर्थ काढलेला आहे. नियमशास्त्राची समाप्ती म्हणजे येशू ख्रिस्त. नियम म्हणजे देवानं दिलेले नियम म्हणजे ते संपले. येशू ख्रिस्त ज्यावेळेस आला त्यावेळेस ते नियम संपले असा अनेक जणांनी त्यामध्ये विचार मांडलेला आहे. आणि तेच वचन इंग्लिश व्हर्जनमध्ये सुद्धा असं म्हणण्यात आलेलं आहे की फॉर क्राइस्ट इज द एंड ऑफ द लॉ फॉर रायचियसनेस टू एव्हरी हू बिलीव्स. प्रियजनांनो, या वचनांचा अर्थ आम्ही व्यवस्थितरित्या समजून घेतला पाहिजे. या वचनामध्ये पौलाने लिहिलेले हे वचन अत्यंत ठामपणे आणि अगदी स्पष्ट रीतीने सांगते की येशू ख्रिस्त हा नियमशास्त्राची समाप्ती आहे. याचा अर्थ आम्ही कसा घेत आहोत? या ठिकाणी नियमशास्त्राची समाप्ती आहे म्हणजे येशू ख्रिस्ताने नियमशास्त्र रद्द केले असं सांगता येत नाही किंवा असं हे वचन म्हणत नाही, किंवा येशू ख्रिस्ताने नियमशास्त्र काढून टाकले असं देखील हे वचन सांगत नाही. त्याऐवजी या वचनाचा अर्थ नेमका बिब्लिकली जर बघितला तर असा होतो की ख्रिस्त हा नियमशास्त्राचा हेतू किंवा उद्देश पूर्ण करणारा असा आहे. आणि म्हणून जरी येशू ख्रिस्ताने आपल्या बलिदानाने भरपाई म्हणून बलिदान केलं असलं, त्याची ही भरपाई नियमशास्त्राची वैधता किंवा अखंडता काढून टाकत नाही. ही खूप महत्वाची बाब आहे. येशू ख्रिस्ताचं बलिदान नियमशास्त्राची वैधता किंवा अखंडता काढून टाकत नाही किंवा रद्द करत नाही. रोमकरास पत्र 3 अध्याय 31 वचन, तर मग आपण विश्वासाने नियमशास्त्राला निरर्थक ठरवतो काय? कधीच नाही. उलट आपण नियमशास्त्राची स्थापना करतो. दुसरं वचन 1 कोरिन्थीकरास पत्र 7 अध्याय 19 वचन, देवाच्या आज्ञा पाळणे म्हणजे नियम पाळणे हेच सर्व काही आहे. हाच पाऊल या ठिकाणी या दोन वचनानं आपल्याला नियमशास्त्राचं महत्व काय आहे ते समजून देतो. या 2 वचनांद्वारे नियमशास्त्राचे जे महत्व आहे त्याबद्दल पाऊल आपल्या लिखाणामध्ये सांगत आहे. कायदेशीररित्या नियमशास्त्र आणि त्याचा जो टिकणारा अधिकार आहे याच्याबद्दल पाऊल अगदी जोर देऊन सांगत आहे. प्रियजनांनो, आम्ही लक्षात घेऊया, आम्ही पाहतो की ख्रिस्त हा देवाच्या नियमशास्त्राचा अर्थ आणि हेतू उघड करणारी किल्ली असा आहे. म्हणून असे म्हणणे की ख्रिस्त नियमशास्त्र रद्द करणारा असा आहे किंवा ख्रिस्ताने नियमशास्त्रावरती अवैधरित्या अतिक्रमण केले आहे असं म्हणणं, ख्रिस्ताने देवाचा नियम रद्द केला असं म्हणणं चुकीचं आहे. कारण ख्रिस्त हा नियमशास्त्राचा उद्देश आहे आणि येशू ख्रिस्त स्वतः हा देवाच्या नियमशास्त्राकडे निर्देश करणारा असा आहे. प्रियजनांनो, खूप महत्वाच्या बाबी आपण आजच्या वचनातून शिकणार आहोत. नियमशास्त्राबद्दल काय बायबल सांगतं? जोपर्यंत आकाश आणि पृथ्वी नाहीशी होत नाही तोपर्यंत, जोपर्यंत जगासाठी असलेल्या देवाच्या सर्व योजना पूर्ण होत नाहीत तोपर्यंत नियमशास्त्राचा एक बिंदू किंवा एक कण नाहीसा होणार नाही. येशू ख्रिस्ताने स्वतः लिहिलेल्या नियमशास्त्राच्या स्वतः केलेल्या आज्ञा पालनाने नियमशास्त्राच्या अपरिवर्तनीय स्वरूपाची साक्ष दिली आणि सिद्ध केले की त्याच्या सारखेच त्याच्या कृपेने आदामाचा प्रत्येक मुलगा आणि मुलगी म्हणजे आम्ही सर्वजण नियमशास्त्राचे पूर्णपणे पालन करू शकतो किंवा शकतात. सिनाई पर्वतावर देवाने किंवा येशूने, दोन्ही एकच, घोषित केले की सर्व गोष्टी म्हणजे मानवासाठीच्या सर्व गोष्टी, तारणाच्या योजनेशी संबंधित सर्व गोष्टी पूर्ण होईपर्यंत नियमशास्त्राचा एक अंशही संपणार नाही, जाणार नाही. येशू आपल्याला खात्री देतो की जोपर्यंत हा टप्पा गाठला जात नाही, म्हणजे
तारणाची योजना आणि मानवासाठी ज्या ज्या योजना आहेत त्या पूर्ण टप्पा गाठला जात नाही तोपर्यंत, म्हणजे शेवटपर्यंत देवाचा कायदा त्याचा अधिकार अबाधित राखेल. देवाचा कायदा आहे तसा असेल. म्हणून कोणीही असे समजू नये, कोणत्याही मंडळीनं कोणीही असे समजू नये की नियमशास्त्राच्या नियमांना रद्द करणे हे ख्रिस्ताचे ध्येय होते. उलट जोपर्यंत स्वर्ग आणि पृथ्वी चालू आहे तोपर्यंत देवाच्या नियमांची पवित्र तत्वे टिकून राहतील. स्तोत्रसंहिता 36:6 मध्ये काय म्हणण्यात आलेले आहे? त्याचे नीतिमत्व मोठ्या पर्वतासारखे आणि तुझे निर्णय अतंग महासागरासारखे आहेत. प्रभूचा नियम परिपूर्ण असल्याने आणि तो बदलत नसल्याने पापी मानवांना नियमशास्त्राच्या ज्या आवश्यक अशा गोष्टी आहेत त्या आवश्यक अशा मागण्या पूर्ण करणे अगदी अशक्य आहे. म्हणूनच तर येशू आपला उद्धारकर्ता म्हणून या जगात आला. आपल्याला ते अशक्य आहे म्हणून त्या ज्या नियमशास्त्राचे ज्या मागण्या आहेत ते मानवाला अशक्य आहेत म्हणून येशू ख्रिस्त त्या मागण्या मानवातर्फे पूर्ण करण्यासाठी या जगामध्ये आपला उद्धारकर्ता म्हणून आला आणि मानवाला देवाच्या स्वभावाचे भागीदार त्यानं बनवलं आणि त्यानं त्यांना स्वर्गाच्या नियमाच्या तत्वांशी सुसंगत बनवलं माणसांना. हे त्याचे ध्येय होतं जेव्हा तो या जगात आला त्यावेळेस. जेव्हा आपण आपल्या पापांचा त्याग करतो आणि त्याचे लोक म्हणजे मंडळी ख्रिस्ताला आपला तारणहार म्हणून स्वीकारते तेव्हा देवाचे न बदलणारे नियमशास्त्र उंचावले जाते. कृपा करून क्लिअर आहे का? किती महत्वाची गोष्ट आहे. देवाने आपल्याला त्याचे पवित्र नियम दिले आहेत कारण मानवावर त्याचे प्रेम आहे. पापाच्या परिणामापासून आपले रक्षण होण्यासाठी तो नीतिमत्तेची ही तत्वे आपल्याला देतो म्हणजे नियमशास्त्र देतो. नियम हा देवांच्या विचाराची अभिव्यक्ती आहे. जेव्हा विश्वासक ख्रिस्तामध्ये राहतो वाढतो तेव्हा देवाचे नियमशास्त्र आपला आचार आणि विचार बनतात. आपल्याला त्याची भीती वाटत नाही, आपण त्याचा नाकार करत नाही. नियमशास्त्र विश्वासकाला त्यांच्या वाईट इच्छा आणि वाईट प्रवृत्तींच्या शक्तीपेक्षा पापाकडे नेणाऱ्या मोहांपासून आपल्याला दूर ठेवतं. नियमशास्त्र आपण नेहमी आनंदी राहावे अशी देवाची इच्छा आहे. म्हणून त्याने आपल्याला नियमशास्त्राचे नियम दिले जेणेकरून त्यांचे पालन केल्याने आपल्याला आनंद मिळेल. जेव्हा सिनाई पर्वतावरून नियम घोषित करण्यात आला तेव्हा देवाने मानवांना त्याच्या चारित्र्याची पवित्रता प्रथमतः प्रगट केली की तो किती पवित्र आहे. जेणेकरून यामुळे प्रगट केली की जेणेकरून ते स्वतःचे पाप पाहू शकतील. देवानं आपली स्वतःची पवित्रता प्रगट केल्यानंतर त्यांना स्वतःला जाणवू लागलं की ते किती पापी आहेत. नियमशास्त्र त्यांना पापाबद्दल दोषी ठरवण्यासाठी आणि तारणहाराची त्यांची गरज प्रकट करण्यासाठी देण्यात आले होते. ख्रिस्ताने आपल्या स्वतःच्या जीवनात नियमशास्त्राचे तत्वे स्पष्टपणे पाळली होती आणि देवाचा पवित्र आत्मा हृदयाला स्पर्श करतो तेव्हा आपल्याला नियमशास्त्राची गरज प्रगट करून देतो. नियमशास्त्र आपल्याला ख्रिस्ताकडे घेऊन जाणारा एक एजंट आहे. देण्यात असू द्या. परमेश्वराचे नियमशास्त्र परिपूर्ण आहे. ते मनाचे पुनर्जीवन करते. परमेश्वराचा निर्बंध विश्वसनीय आहे. तो भोळ्यांना समंजस करतो. स्तोत्रसंहिता 19:7. कृपा करून ही वचनं लक्षात ठेवा. नियमशास्त्राबद्दल देवाचं वचन काय म्हणतं? वर आकाशात चमकणारा सूर्य ज्यावर आपण सर्वजण राहतो ती पृथ्वी देवाचे साक्षीदार आहेत की देवाचा नियम अपरिवर्तनीय किंवा न बदलणारा आणि शाश्वत म्हणजे गॅरंटेड आहे. कदाचित जरी हे सर्व ग्रह नाहीसे झाले तरी दैवी नियम टिकतीलच. लूक 16:17 मध्ये म्हणण्यात आलेला आहे की नियमशास्त्राचा एक बिंदूही नाहीसा होण्यापेक्षा स्वर्ग आणि पृथ्वी नाहीशी होणे सोपे आहे. येशूला देवाचा कोकरा म्हणून दर्शविणारी व्यवस्था अगोदर होती जुन्या काळात आणि त्या मंदिरामध्ये. त्याच्या मृत्यूनंतर ती व्यवस्था रद्द झाली.
परंतु त्या मंदिराच्या कोशामध्ये ठेवलेले नियम, जो कोशामध्ये ठेवलेला नियम होता तो देवाच्या सिंहासनासारखाच अपरिवर्तनीय होता आणि आहे. म्हणून प्रियजनांनो, नियमशास्त्र आमच्यासाठी एक अभिवचन आहे. त्याच्याद्वारे ते पाळल्याने तारण होणार नाही, कर्माने तारण होणार नाही, तर विश्वासाने तारण होणार आहे. नियमशास्त्र आपल्याला आपलं पाप दाखवून देतं, आपण किती चुकीचे आहोत, किती देवापासून दूर आहोत हे दाखवून देतं. आणि म्हणून येशू ख्रिस्तानं सुद्धा त्याच्या जीवनामध्ये नियमशास्त्र, देवाचे नियमशास्त्र पाळून दाखवले, कारण ते बदलता येत नाही. तसंच आम्ही सुद्धा ते नियमशास्त्र, नियम, देवाचे कायदे, आज्ञा, देवाचे अभिवचन पाळली पाहिजे. देव बाप तुम्हाला आशीर्वादित करो. परमेश्वर तुमची काळजी घेऊ. धन्यवाद.